महाराष्ट्रामधील झोपलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, हा व्हिडिओ पहा पहिलं. महाराष्ट्रातील जिल्हा असलेला पालघर हा महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये असा सवाल उपस्थित केला जातोय. का तर याचं कारण ठरलंय सरकारचीच एक अधिसूचना. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पालघर जिल्हा प्रशासनाने 19 आणि 20 जानेवारी रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर NH48 मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदीची एक अधिसूचना काढली. मात्र या अधिसूचनेत मराठी आणि हिंदी बरोबरच गुजराती भाषेचाही वापर केलाय. राज्याची अधिकृत भाषा असताना गुजरातीचा समावेश का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. तर जिल्हा प्रशासनावर यावरून टीका देखील होतीये. या रस्त्यावर वाहतुकीच्या बदलासंदर्भात लावण्यात आलेले फलक आणि सूचनाही गुजरातीमध्ये असल्याने अनेकांनी संताप देखील व्यक्त केलाय. संजय राऊतांनी तर यावर टीका करत महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी यावर एकत्र बसून विचार केला पाहिजे. शिवाय पालघर महाराष्ट्रात आहे की बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदराच्या निमित्तानं तो बाजूच्या राज्याला जोडला गेलाय अशी प्रतिक्रिया दिली. तर एवढ्यावरच न थांबता पालघरचा हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा असा टोलाही त्यांनी लगावला. काय माझ्या झोपलेल्या मराठी माणसांनो, ऐकलं? झाली बरं का सुरुवात मुंबईला तुमच्यापासून हिसकावून घेण्याची. मुळात सुरुवात नाही झालेल्या, हे कधी बंदच झालेलं नव्हतं. 107 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिले, ते फक्त मुंबईसाठी. तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही, त्याची तुम्हाला काही किंमत नाहीये. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे तुमचं अस्तित्व. तुमचं अस्तित्व जर टिकत नसेल ना, तर तुम्ही कितीही पैसा कमवा, त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला. सर्वात पहिलं तुमचं अस्तित्व हे महत्वाचं असतं. आम्ही बोलत होतो ना, ठाकरे कशासाठी पाहिजेत? याच्यासाठी पाहिजेत ठाकरे. आणि मुळात ठाकरे हारतात ना, तेव्हा फक्त ठाकरे नाही हारत बरं का, तेव्हा हे मराठी माणूस हरतो. कारण जेव्हा जेव्हा मराठी माणसं अन्याय होते तेव्हा फक्त ठाकरेच धावून येतात. कारण 2000 रुपयामध्ये स्वतःचं अस्तित्व विकणारे तुम्हाला अस्तित्वाची काय किंमत हो. पण जेव्हा बुडा घालून तुमच्या जमिनी घेतल्या जातील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की अस्तित्व हे काय असतं. मुळात कुठल्या भाषेचा प्रॉब्लेम नाहीये, पण मुळात प्रॉब्लेम हा आहे की बाहेरचे लोक तुमच्या इकडे येऊन तुम्हाला बोलतात की हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही. तर हा विषय हा अस्तित्वाचा आहे. आता तरी जागे व्हा. कारण महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता उरला नाहीये त्याला महाराष्ट्राची काळजी आहे. जेवढे पण नेते आहेत ना, ते फक्त महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या खुर्चीची आणि स्वतःच्या घराची काळजी करतात. याच्या पलीकडे त्यांना काही पडलेलं नाही. कारण त्यांना माहिती आहे ना, काही पण झालं तरी आमचं काही वाकडं होऊ शकत नाही. माझी महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना विनंती आहे, कृपया करून तुम्ही या महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या मुद्द्यासाठी प्लीज एकत्र या. कारण ही मुंबई हिरावून घेण्याचा हा खूप मोठा डाव चाललेला आहे आणि हा आतापासून नाही चाललेला, हा खूप वर्षापासून चाललेला आहे. जेव्हा वेळ अस्तित्वाची येते, जेव्हा वेळ मराठी माणसाची येते, तेव्हा तरी एकत्र या, तेव्हा तरी विचार करा. कारण हे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, होता आणि राहील. महाराष्ट्रातल्या पॉलिटिशियन लोकांना माझं विनंती आहे की कृपया करून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र या. नाहीतर खूप लवकरच ही मुंबई आपल्यापासून हिरवली जाईल. आणि झोपलेल्या माझ्या तमाम मराठी माणसांना उठा, जागे व्हा आणि तुमचं अस्तित्व वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.